माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या पूर्ण मुंबई महानगरपालिकेच्या परिक्षेत्रामध्ये प्रत्येक लोकसभा निहाय आढावा बैठका सुरू आहेत। परवा ईशान्य मुंबई लोकसभेची बैठक झाली। या ना इकडे या, इकडे या ना, इकडे या ना, इकडे या ना। ईशान्य मुंबई लोकसभेची निवडणूक झाली। काल नॉर्थ वेस्ट उत्तर पश्चिम मुंबईची निवडणूक लोकसभेची बैठक झाली आणि आज जी आहे आज साऊथ मुंबई लोकसभेची बैठक इथे पार पडली। या बैठकीमध्ये खास करून प्रभाग निहाय वॉर्ड निहाय महापालिकेच्या आढावा बैठक घेतली जाते। सगळे आमचे नेते इथे उपस्थित असतात। या वॉर्ड निहाय बैठकीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याशी बोललं जातं। शाखा प्रमुख असेल, नगरसेवक असेल, उपशाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख असतील, सगळे पदाधिकारी असतील, त्यांच्याशी थेट कशा प्रकारे पक्ष संघटना बांधणी कशा प्रकारची आहे, कशा प्रकारची तयारी चालू आहे, कशा प्रकारे सदस्य नोंदणी सुरू आहे त्या मतदारसंघामध्ये आणि त्या वॉर्डमध्ये काय काय प्रॉब्लेम्स आहेत, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याचा आढावा घेतला जातो। आणि ज्या ज्या वॉर्ड्समध्ये, आता समजा या वॉर्डमध्ये आलो आम्ही साऊथ मुंबईमध्ये, बायकाळ्यामध्ये, शिवडीमध्ये रिडेव्हलपमेंटचा विषय मोठा आहे। SRA असेल किंवा म्हाडाचा असेल किंवा रिपेअरिंगचा असेल, हे सगळे विषय जे आहेत जाणून घेऊन त्यांच्यावरती बैठका लावून त्याच्यावरती तोडगा काढण्याचा प्रयत्न, जसं आम्ही विधानसभेच्या अगोदर केलं तसंच आता विधानसभेनंतर या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती पण चालू आहे। लोकांपर्यंत कार्यकर्त्यांनी पोहोचलं पाहिजे, त्यांच्या समस्या सोडून घेतल्या पाहिजे, ऐकून घेतल्या पाहिजे आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या माननीय मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्याचा आम्ही काम करतोय। तर चांगला रिस्पॉन्स आहे। एक मला वाटतं लोकसभेची बैठक 6-7 तास चालते। मला वाटतं याच्या अगोदर असा कुठला उपक्रम जो आहे तो कधी होत नव्हता, जिथे ऐकून घेऊन कार्यकर्त्याला काय म्हणायचं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या ऐकल्या जातात, जेणेकरून त्या वॉर्डमध्ये काय समस्या आहेत, कशा प्रकारे तो वॉर्ड येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपण जिंकू शकतो, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या शिवसंवाद यात्रेच्या माध्यमाने आम्हाला कळतं। आज या बैठकीला आमचे जाधवजी असतील, आमचे खासदार देवराजी असतील, त्याचबरोबर आमचे सगळेच नेते जे आहेत, शिशिर शिंदेजी ते उपस्थित आहेत, शीतल म्हात्रे जी आहेत, मनीषा कायंदे, मीनाताई आहेत, हे सगळे लोक या बैठकीला उपस्थित असतात। राज ठाकरेंनी कुंभमेळ्यावर एक प्रतिक्रिया दिली आहे। त्यांनी असं म्हटलं की बाळाराम गावकर यांनी कुंभमेळ्याचं पाणी आणलं होतं, मी प्यायला नकार दिला आणि तिथे कोण कोण डुबकी मारतात आणि काय काय धुतलं। बघा, हा आमच्यासाठी तर आस्थेचा विषय आहे। ते काय म्हणाले मी प्रत्यक्षात जे आहे ते ऐकलं नाही। ऐकल्यानंतर नक्की त्याच्यावरती मी बाईट देऊ शकतो, पण मला वाटतं कोणाच्या आस्थेला ठेस पोचेल किंवा त्रास होईल असे वक्तव्य जे आहे ते लोकांनी केले नाही पाहिजे, याची खबरदारी घेतली पाहिजे। ये शिवसंवाद यात्रा जो है ये हमारे मुख्य नेता एकनाथजी शिंदे साहब के नेतृत्व में चल रही है। हर लोकसभा क्षेत्र में हम जा रहे हैं, उसमें विधानसभा हो या कॉरपोरेशन का वार्ड हो, माइक्रो लेवल पर जाकर लोगों से बातचीत कर रहे हैं, कार्यकर्ताओं से बातचीत कर रहे हैं, समझ रहे हैं कि किस प्रकार से वहाँ पर पक्ष संगठन का काम चल रहा है, किस प्रकार के समस्या लोगों को वहाँ पर है और किस प्रकार से वो समस्या हम छुड़ा सकते हैं, सॉल्व कर सकते हैं और किस प्रकार से आने वाले चुनाव में महानगर अभी हम लोग ने लोकसभा लड़े, विधानसभा में बहुत बड़ा मैंडेट लोगों ने दिया और अभी महानगर पालिका का चुनाव आने वाला है, उसकी तैयारी भी हमने शुरू कर दी है। इसलिए हर कार्यकर्ताओं से, पदाधिकारियों से बात करने की कोशिश जो है हम लोग कर रहे हैं। यहाँ पर एक लोकसभा में हम 6 से 7 घंटे तक ये बैठक हम लोग लेते हैं, जिससे हर व्यक्ति को, हर हमारा पदाधिकारी जो है जिससे बात कर सके ज़्यादा से ज़्यादा लोगों से और उनसे जानकारी ले सके कि क्या क्या समस्या उस वार्ड में है और वो समस्या आने वाले समय में बैठक लेकर, मीटिंग्स लेकर उस ऑर्गेनाइजेशंस के साथ, SRA हो, म्हाडा हो या BMC हो, इनके साथ मीटिंग्स लेकर वो समस्याएं सॉल्व करने की कोशिश हम लोग करेंगे। उन्होंने क्या कहा वो मैंने सुना नहीं, लेकिन मुझे लगता है ये तो हमारे आस्था का विषय है। करोड़ों लोगों ने वहां पर जाके स्नान किया, दर्शन लिया और मुझे लगता है कि किसी की भावनाओं को ठेस पहुंचे ऐसे वक्तव्य जो है लोगों को करना नहीं चाहिए। वो क्या बोले वो मैं सुनकर जरूर आपको रिप्लाई दे सकता हूँ।